जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं कोड महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये. आपण डिस्कस करत आहोत डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स. ओके, सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की सिम्पल इफ काय आहे, त्याचं सिंटॅक्स वगैरे आणि त्याच्या रिलेटेड जे पण प्रोग्राम्स थेरी वगैरे होती ते आपण डिस्कस केली होती. इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट द इफ एल्स डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. तर इफ एल्स डिसिजन मेकिंग स्टेटमेंट काय आहे, ते रिअल लाईफमध्ये कुठे यूज केलं जातं, त्याचबरोबर त्याचे प्रोग्राम्स आणि थेरीचा पार्ट आजच्या लेक्चरमध्ये आपण या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. ठीक आहे, सो त्या सिंटॅक्स आणि बाकीच्या गोष्टी बघण्याआधी आपण डिस्कस करूया इफ एल्स जो ब्लॉक आहे तो आपण रिअल लाईफमध्ये कुठे यूज केला जातो किंवा त्याचा यूज कुठे होतो त्या गोष्टी आपण बघूया. फॉर एक्झाम्पल एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया आपण ATM मशीनचं. ठीक आहे, तर जेव्हा पण आपण बँकमध्ये जाऊन आपलं ATM कार्ड काढतो तेव्हा त्या ATM कार्डला आपण काय करतो, ह्या ATM कार्डला आपण एक पिन सेट करतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल या ATM कार्डला मी पिन सेट केलेला आहे. माझा ATM कार्डचा पिन 1234. ठीक आहे, हा माझा ATM कार्डचा पिन मी सेट केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर फॉर एक्झाम्पल मला काय करायचं की बॅलन्स विड्रॉ करायला जायचं ATMमध्ये. त्यासाठी मी काय करेन, ATMमध्ये जाईन आणि ATMमध्ये गेल्यानंतर मी जेव्हा पण पिन माझा जो ॲक्च्युअल पिन एंटर करणार आहे, मी ATM कार्डमध्ये जाऊन 1234 एंटर करेन. ओन्ली अँड ओन्ली या केसमध्ये काय होईल, माझी नेक्स्ट स्टेप ओपन होईल. म्हणजेच काय, जो पण पार्ट असेल तुम्हाला बॅलन्स विड्रॉ करायचा आहे, तर विड्रॉ करायचा असेल तर किती विड्रॉ करायचा आहे, या सगळ्या गोष्टी ओपन होतील. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी बाय डिफॉल्ट किंवा मिस्टेकनं काय केलं की 1234 एंटर करण्याऐवजी मी 123 आणि 5 एंटर केलं, हा पिन एंटर केला. तर काय होईल, या केसमध्ये माझे जे नेक्स्ट स्टेपला न जाता माझा कोड काय होईल, इनकरेक्ट पिन म्हणून मला एक मेसेज पास होईल. ठीक आहे, इनकरेक्ट पिन हा मेसेज पास येईल आणि रिट्राय करा किंवा रिएंटर पिन करून बघा असा मला मेसेज येईल. ठीक आहे, तर या सिनेरिओमध्ये आपण इफ एल्स ब्लॉक एक्झिक्यूट केला जातो. तर यामध्ये काय होतं की जर तुमचा ॲक्च्युअल जो पिन आहे आणि तुमचा एंटर केलेला पिन हा जर मॅच झाला तर तुम्ही काय कराल, नेक्स्ट स्टेपला मूव्ह व्हाल. अदरवाईज तुम्हाला एक मेसेज येईल, इनकरेक्ट मेसेज म्हणून. ठीक आहे, तर इफ एल्स ब्लॉक आपण बोथ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिनॅरिओ जर आपल्याला हँडल करायचे असतील तर त्या केसेसमध्ये आपण काय यूज करतो, इफ एल्स ब्लॉक जो आहे तो एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, जर याच ठिकाणी जर मी फक्त इफ ब्लॉक, ओनली वन इफ ब्लॉक एक्झिक्यूट केला असता तर माझं काय झालं असतं, जर माझा ॲक्च्युअल पिन आणि मी एंटर केलेला पिन जर सेम असेल तरच मी नेक्स्ट स्टेपला मूव्ह झालो असतो. अदरवाईज मला कोणत्याही प्रकारचं आउटपुट भेटलं नसतं. म्हणजेच काय, निगेटिव्ह सिनॅरिओ जो होता माझा इनकरेक्ट पिनचा, तो काय झाला असता, इथं अवॉइड झाला असता. ठीक आहे, जर ज्या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिनॅरिओ दोन्ही सिनॅरिओ हँडल करायचे आहेत त्या ठिकाणी आपण काय यूज करू शकतो, इफ एल ब्लॉकचा यूज करू शकतो. असे मल्टिपल एक्झाम्पल्स आहेत, लाईक हे ATMचं एक्झाम्पल झालं. देन वोटिंग मशीन असेल किंवा वोटिंग इलिजिबिलिटी चेक करायची असेल, त्याचा जर प्रोग्राम करायचा असेल, जर तुम्ही 18पेक्षा ग्रेटर असाल किंवा 18पेक्षा जास्त तुमचं वय असेल तर तुम्ही वोटिंगसाठी इलिजिबल आहे. अदरवाईज 18पेक्षा लहान असाल तुम्ही वोटिंगसाठी इलिजिबल नाही. ठीक आहे, त्याचबरोबर लोनचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण लोन अप्रुव्हल सिस्टीममध्ये. फॉर एक्झाम्पल तुमचा सिबिल स्कोअर जर 700पेक्षा जास्त असेल तर तुम्ही लोनसाठी पात्र आहे, किंवा सिबिल स्कोअर तुमचा 700पेक्षा कमी असेल तर तुम्ही लोनसाठी अपात्र आहे. ठीक आहे, तर असे जे पॉझिटिव्ह सिनॅरिओज ॲज वेल ॲज निगेटिव्ह सिनॅरिओज, या दोन्ही सिनॅरिओला जेव्हा आपल्याला हँडल करायचं असतं तेव्हा आपण यूज करतो इफ एल्स ब्लॉक. ओके, सो दिस इज द रिअल लाईफ एक्झाम्पल, और हे जे ॲक्च्युअल इफ एल्स ब्लॉक कुठं रिअल लाईफमध्ये एक्झिक्यूट होतो हे त्याचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, देन आपण नेक्स्ट डिस्कस करू द सिंटॅक्स ऑफ द इफ एल्स ब्लॉक. जर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, इफ ब्लॉकचा सिंटॅक्स व्यवस्थित समजला असेल तर थोड्याफार गोष्टी फक्त याच्यामध्ये ॲडिशन आहेत, बाकी सगळा सिंटॅक्स सेम टू सेम असणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जसा आपण इफसाठी सिंटॅक्स लिहिला होता, सेम टू सेम इफसाठी सिंटॅक्स राहील, त्याच्यामध्ये काय चेंज होणार नाही. इफ असेल, इफ हा कीवर्ड असेल तो काय करेल, इफ ब्लॉक क्रिएट करेल. त्याच्यामध्ये इफ ब्लॉकमध्ये आपल्याला काय करायला लागेल, एक कंडिशन पास करायला लागेल. ही जर कंडिशन ट्रू झाली तर हा फ्लो आपण नंतर बघूच खाली याच्यानंतर. ही कंडिशन जर ट्रू होत असेल तर माझा जो इफ ब्लॉक आहे तो एक्झिक्यूट होईल. देन एल्स ब्लॉकवरती येईल. ठीक आहे, एल्स ब्लॉकला कोणत्याही प्रकारची कंडिशन नसते. ठीक आहे, एल्स ब्लॉकला कोणत्याही प्रकारची कंडिशन नसते. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डिपेंडंट ब्लॉक आणि इंडिपेंडंट ब्लॉक काय आहे, मी या लेक्चरमध्ये डिस्कस करू आपण. ठीक आहे, सो एल्स ब्लॉकमध्ये कोणत्याही प्रकारची कंडिशन नसते.
ते डायरेक्टली एल्स ब्लॉक कधी एक्झिक्यूट होतो आणि त्यानंतर आपण त्या फ्लोमध्ये बघू, ठीक आहे. एल्स ब्लॉक कधी एक्झिक्यूट होतो, इफ ब्लॉक कधी एक्झिक्यूट होतो. तर हा आहे सिंटॅक्स ऑफ द इफ एल्स ब्लॉक. तर याचं जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर जसं मी सांगितलं की वोटिंग इलिजिबिलिटीसाठी आपण चेक करायला लागलो आहे. इंट एज इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल मी 20ला सेट केलं, ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी या सिंटॅक्समध्ये जर मला हा कोड बसवायचा असेल तर मी काय करेन, पहिल्यांदा इफ ब्लॉक लिहीन. इफ ब्लॉकमध्ये काय असेल, इफ एज इज अ ग्रेटर दॅन इक्वल टू 18, 18 किंवा 18पेक्षा जास्त असेल एज माझं, तर काय झालं पाहिजे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन इलिजिबल, ठीक आहे. म्हणजे मी वोटिंगसाठी काय आहे, इलिजिबल आहे असं प्रिंट झालं पाहिजे. अदरवाईज काय होईल, अदरवाईज एल्स ब्लॉकमध्ये एक प्रिंटिंग स्टेटमेंट आलं पाहिजे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन नॉट इलिजिबल, ठीक आहे. हे एक एक्झाम्पल आहे. ॲक्च्युअल कोड आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बघणारच आहे, ठीक आहे. आता याचा फ्लो कसा असेल, कोणतं एक्झाम्पल कधी, कोणता सिनॅरिओ कधी एक्झिक्यूट होईल, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू. दिस इज अ सिंटॅक्स फॉर द इफ एल्स ब्लॉक. देन वी मूव्ह फॉर द फ्लो ऑफ एक्झिक्युशन, ठीक आहे. यात हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. फ्लो कसा होतो, म्हणजे जेव्हा आपण इफ एल्स ब्लॉक एक्झिक्यूट करतो तेव्हा त्याचा फ्लो कसा असतो. फॉर एक्झाम्पल आपला प्रोग्राम स्टार्ट होईल इथून, ठीक आहे. प्रोग्राम स्टार्ट झाल्यानंतर सिंटॅक्समध्ये आपण बघितलं होतं की पहिल्यांदा इफ कंडिशन असते, ठीक आहे. आता जेव्हा आपण इफ कंडिशन चेक करतो किंवा कोणतीही कंडिशन जेव्हा चेक करतो त्याला दोनच सिनॅरिओ असतात. एक तर माझी कंडिशन ट्रू असेल किंवा कंडिशन माझी फॉल्स असेल. एकतर कंडिशन ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, हे दोनच सिनॅरिओ असतात. पहिल्यांदा आपण कन्सिडर करू की माझी कंडिशन जी आहे ती ट्रू आहे. जर माझी कंडिशन ट्रू आहे तर काय होईल, इफ इम्प्लिमेंटेशन म्हणजे इफच्या आतमध्ये, इफ ब्लॉकमध्ये जो पण कोड असेल तो कोड काय होईल, एक्झिक्यूट होईल आणि त्यानंतर माझा प्रोग्राम काय होईल, एंड होईल. ओके, दिस इज द सिनॅरिओ फॉर इफ द कंडिशन जर ट्रू. जर माझी कंडिशन फॉल्स असेल, कंडिशन जर फॉल्स असेल तर काय होईल, जर ही इफची कंडिशन माझी फॉल्स असेल तर कोड एल्स ब्लॉकला जाईल आणि एल्स ब्लॉकमध्ये जो पण कोड असेल तो एक्झिक्यूट होईल, माझा प्रोग्राम एंड होईल, ठीक आहे. आता मी काय म्हणलेलं की डिपेंडंट ब्लॉक आणि इंडिपेंडंट ब्लॉक, ठीक आहे. तर मी काय म्हणलेलं, इफ जो आहे तो काय आहे, इंडिपेंडंट ब्लॉक आहे किंवा इंडिपेंडंट आहे. एल्स काय आहे, डिपेंडंट आहे. एल्स डिपेंडंट का आहे, कारण की जर माझी कंडिशन ट्रू झाली तर माझा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जर माझी कंडिशन फॉल्स झाली, ही कंडिशन फॉल्स झाली तरच माझा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे, करेक्ट. सो हे डिपेंड कशावर आहे, एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल की नाही होईल हे डिपेंड कशावरती आहे, इफची कंडिशन फॉल्स आहे की ट्रू आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, इफला कंडिशन आहे यस, एल्सला कंडिशन आहे नो. तर एल्स डिपेंड आहे इफवरती की जर ह्या इफची कंडिशन ट्रू होत असेल तर एल्स एक्झिक्यूट होणार नाही. जर ह्या इफची कंडिशन फॉल्स होत असेल तरच माझं जे एल्स आहे ते एक्झिक्यूट होईल, ठीक आहे. समजलं की एल्स ब्लॉक डिपेंडंट का आहे इफ ब्लॉकवरती, ठीक आहे. दिस इज द फ्लो ऑफ एक्झिक्युशन. फ्लो कसा असणार आहे इफ एल्स ब्लॉकचा, करेक्ट आहे. सो याच्यामध्ये काय डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. देन याच्याबद्दल थेअरी बघू. जो पण पार्ट इफ ब्लॉकमध्ये कवर झालेला आहे तो पार्ट याच्यामध्ये मी कवर केलेला नाही, ठीक आहे. सो इफ एल्समध्ये एल्स जो आहे तो काय आहे, कीवर्ड इन जावा विच इज यूज टू क्रिएट अ एल्स ब्लॉक. एल्स काय करतो, एल्स हा एक कीवर्ड आहे जावामधला, तो क्रिएट काय करतो, एल्स ब्लॉक क्रिएट करतो. तसंच इफ पण एक कीवर्ड आहे जावामधला, तो इफ ब्लॉक क्रिएट करतो. देन सेकंड पॉईंट आहे, एल्स इज अ डिपेंडंट ब्लॉक, ठीक आहे. एल्स काय आहे, डिपेंडंट ब्लॉक आहे. कुणावर डिपेंडंट असतो एल्स ब्लॉक, इफ ब्लॉकवरती डिपेंडंट असतो किंवा इफच्या कंडिशनवरती डिपेंडंट असतो एल्स ब्लॉक. देन थर्ड पॉईंट आहे, एल्स डझंट हॅव एनी कंडिशन. एल्सला कोणत्याही प्रकारची कंडिशन नसते, त्यामुळेच तो डिपेंड असतो इफ ब्लॉकवरती. एल्स ब्लॉक विल बी एक्झिक्युटेड. एल्स ब्लॉक कधी एक्झिक्यूट होणार, वेन द इफ कंडिशन बिकम फॉल्स, ठीक आहे. आपण फ्लो ऑफ एक्झिक्युशनमध्ये बघितलं होतं की एल्स हा ब्लॉक आहे तो तेव्हाच एक्झिक्यूट होईल जेव्हा इफची कंडिशन फॉल्स होईल, ठीक आहे. इफची कंडिशन फॉल्स झाली तरच माझा एल्सचा ब्लॉक जो आहे तो एक्झिक्यूट होईल. देन इथं फॉर आहे, देन फॉर वन इफ ब्लॉक, ठीक आहे. एका वन इफ ब्लॉकसाठी वी कॅन क्रिएट ओनली वन एल्स ब्लॉक. म्हणजे आपण जसं प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं की मल्टिपल इफ ब्लॉक आपण लिहू शकतो, पण एल्स ब्लॉकच्या रिलेटेड काय आहे की एका इफ ब्लॉकसाठी आपण फक्त आणि फक्त
ओनली वन एल्स ब्लॉक, एकच ब्लॉक लिहू शकतो. एका इफ ब्लॉकसाठी एकच एल्स ब्लॉक. विथ द हेल्प ऑफ इफ एल्स वी कॅन अचीव बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सिनेरिओज. आपण काय करू शकतो, युझिंग द इफ एल्स ब्लॉक आपण पॉझिटिव्ह सिनेरिओज ॲज वेल ॲज निगेटिव्ह सिनेरिओज सुद्धा हँडल करू शकतो. वी कॅनॉट क्रिएट मल्टिपल एल्स ब्लॉक विथ वन इफ ब्लॉक. एका इफ ब्लॉकसोबत आपण मल्टिपल एल्स ब्लॉक जे आहेत ते एक्झिक्यूट करू शकत नाही किंवा तिथं क्रिएट करू शकत नाही. हे जर केलं आपण तर आपल्याला एरर येऊ शकतो. ऑब्वियसली एरर येईल, कारण की आपण एका इफसोबत एकच एल्स ब्लॉक लिहू शकतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द इफ एल्स डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. ठीक आहे. तर इफ एल्सचं काम काय असतं, सिंटॅक्स काय आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर फ्लो कसा आहे आणि त्याच्या रिलेटेड थिअरी आता आपण बघितली आहे. याचं जे ॲक्च्युअल कोड आहे, ठीक आहे, जो जो आपण इफसाठी यूज केला होता कोड, इफसाठी जो एक्झाम्पल घेतलं होतं, सेम कोड आपण काय करू, यालाच इफमध्ये होता त्यालाच आपण मॉडिफाय करून इफ एल्समध्ये कन्वर्ट करू आणि काय करू, त्याच्यावरती जे आपले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिनॅरिओज, दोन्ही सिनॅरिओज जे आहेत ते हँडल करू. ठीक आहे. सो आता आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जाऊ आणि त्यानंतर ॲक्च्युअल जे प्रोग्राम आहेत ते डिस्कस करू. ठीक आहे. सो आपण आता लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. याच्यामध्ये बघा आपण सेम प्रिव्हियस लेक्चरमध्ये कोड केला होता की इफ ब्लॉकसाठी आपण ATMचा कोड इथं काय केला होता, परफॉर्म केला होता. पण याच्यामध्ये काय होतं की माझा ॲक्च्युअल पिन आहे, मी बॅलन्स नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे आणि माझा जो ॲक्च्युअल पिन आणि एंटर केलेला पिन जो आहे तो जर मॅच झाला तर मला बॅलन्स विजिबल झाला पाहिजे. व्हॉट इफ माझा जर बॅलन्स जो आहे माझा जो मी एंटर केलेला पिन जो आहे तो रॉंग असेल तर काय होईल. आता एकदा मी रन करून दाखवतो प्रोग्राम तुम्हाला. जर मी हा प्रोग्राम रन केला त्यानंतर मी त्या ॲक्च्युअल पिन माझा काय आहे 1 2 3 4, हा सोडून मी दुसरा पिन एंटर केला, लाईक 1 2 3 5 एंटर केलं रॉंगली, तर मला कोणत्याही प्रकारचं आउटपुट येत नाही. ठीक आहे. म्हणजेच काय झालं की मी फक्त इफ वापरून काय करू शकतो, माझा पॉझिटिव्ह सिनेरिओ जो आहे तो हँडल केलेला आहे. मग मला काय करायचं आहे, यालाच मी मॉडिफाय करेन इफ एल्समध्ये. इफ एल्समध्ये काय फक्त चेंज होईल की जो माझा सिंटॅक्स काय होता, इफ असेल त्याची कंडिशन असेल, त्याच्यानंतर एल्स ब्लॉक लिहीन मी, एल्स ब्लॉक, आणि एल्स ब्लॉकनंतर एल्स ब्लॉकची ते पण काय पण इम्प्लिमेंटेशन असेल ते इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. एल्स ब्लॉकमध्ये मी प्रोव्हाइड करेन की इनकरेक्ट पिन, जो पण तुम्ही पिन एंटर केलेला आहे तो इनकरेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजेच काय झालं की पहिल्यांदा मी युजरकडून काय केलं की युजरकडून पिन मागितला, तुमचा पिन काय आहे ऑथेंटिकेशनसाठी. देन माझा ॲक्च्युअल पिन आणि एंटर केलेला पिन त्या दोघांना काय केलं, कम्पेअर केलं. हे जे दोन्ही जर मॅच होत असतील, ॲक्च्युअल पिन आणि एंटर पिन, तर माझा बॅलन्स काय झाला पाहिजे, शो झाला पाहिजे. अदरवाईज मला एक मेसेज आला पाहिजे इनकरेक्ट पिन. हाच सिनॅरिओ फक्त इफ ब्लॉक मी वापरून काय करू शकत होतो, पॉझिटिव्ह सिनॅरिओला हँडल करू शकतो. एल्स ब्लॉक यूज केल्यामुळे काय झालं की माझा निगेटिव्ह सिनॅरिओ पण हँडल झाला. आता प्रोग्राम सेव्ह करून जर मी परत रन केला प्रोग्राम, तर फॉर एक्झाम्पल मी पहिल्यांदा करेक्ट पिन टाकून दाखवतो 1 2 3 4. मला आउटपुट भेटते युअर बॅलन्स इज 10,000 रुपीज. ठीक आहे. देन मी परत कॅन्सल करून परत प्रोग्राम रन करतो आणि त्याच्या या टाईमला काय करतो, मी रॉंग पिन एंटर करतो, लाईक 1 2 3 5. ठीक आहे. मला आउटपुट भेटले इनकरेक्ट पिन. म्हणजेच काय झाला, माझा निगेटिव्ह जो सिनॅरिओ होता तो इथं हँडल झालेला आहे. ठीक आहे. दिस इज द यूज केस ऑफ द इफ एल्स ब्लॉक. ओके. सो आपण याच्यामुळे काय केलं की पॉझिटिव्ह सिनॅरिओ आणि निगेटिव्ह सिनॅरिओ हे दोन्ही सिनॅरिओ जे आहेत ते आपण हँडल केले आहेत. आता सेम एक्झाम्पल जे आहे वोटिंगचं, याच्यामध्ये पण आपण सेम इम्प्लिमेंटेशन करू. हा प्रोग्राम काय करतोय आपण, याच्यामध्ये फक्त इफ ब्लॉक यूज केलेला आहे. जर तुम्ही वोटिंगसाठी इलिजिबल असाल तरच तुम्हाला मेसेज भेटेल, अदरवाईज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मेसेज भेटणार नाही. फॉर एक्झाम्पल मी जर एज 18पेक्षा कमी टाकलं, फॉर एक्झाम्पल मी एज 18पेक्षा कमी टाकलं तर मला कोणत्याही प्रकारचा आउटपुट भेटणार नाही, जर मी इफ ब्लॉक यूज केला असेल फक्त तर. त्याच ठिकाणी जर मी 18पेक्षा जास्त एज टाकलं तर मला आउटपुट भेटेल. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे की हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सिनॅरिओ हँडल करायचे आहेत. म्हणजे जर मी चुकीचं जरी आउटपुट टाकलं किंवा चुकीचं म्हणता येणार नाही, 18पेक्षा जर कमी आउटपुट टाकलं तर मला एक मेसेज भेटला पाहिजे की यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. तर त्यासाठी काय करावं लागेल, सेम हा जो कोड आहे तो सेम राहील, फक्त याच्यामध्ये एक ॲड होईल एल्स ब्लॉक ॲड झाल्यानंतर याच्यामध्ये एक प्रिंटिंग स्टेटमेंट येईल. काय प्रिंटिंग स्टेटमेंट बरं, यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. ठीक आहे. तुम्ही वोटिंगसाठी काय नाही, इलिजिबल नाही. ठीक आहे. आता मी प्रोग्राम सेव्ह करीन, देन हा परत प्रोग्राम रन केला.
फॉर एक्झाम्पल मी तर कमी एज टाकतो होतं 12 एज टाकतो. ठीक आहे, मला मेसेज भेटला आता या टाईमला यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. ठीक आहे, तर हा एक रिअल लाईफ एक्झाम्पल आहे याचं की आपण इफ एल्स ब्लॉक जो आहे तो कुठं कुठं रिअल लाईफमध्ये कुठं कुठे इम्प्लिमेंट करू शकतो आणि युझिंग इफ एल्स ब्लॉक आपण कोणकोणते सिनेरिओ हँडल करू शकतो. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द इफ एल्स ब्लॉक. तर याच्या रिलेटेड जर तुम्हाला एक्स्ट्रा एक्झाम्पल्स पाहिजे असेल तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या रिलेटेड एक अजून एक्स्ट्राचे एक्झाम्पल डिस्कस करू. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडे. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता, जेणेकरून जे नवीन लेक्चर्स येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. ओके, सो थँक्यू. वी विल मीट इन नेक्स्ट सेशन.